मंठा तालुक्यातील पाटोदा साठवण तलावाअंतर्गत या ठिकाणी लिंबेवडगाव या गावाची पुनर्वसनाची जी प्रक्रिया आहे ती शासकीय प्रशासकीय प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे। प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांनी कलम 4, कलम 5 आणि कलम 5/A या तरतुदीनुसार या ठिकाणी कार्यवाही सुरू केलेली आहे। काही दिवसातच या गावच्या रहिवाशांना येथून स्थलांतर करावं लागणार आहे। आपली जी काही मालमत्ता आहे, स्थावर मालमत्ता इथेच सोडून दुसऱ्या जागेवर प्रशासन शासन जेथे जागा उपलब्ध करून देईल त्या ठिकाणी त्या नागरिकांना जावं लागणार आहे। परंतु हे सर्व शासकीय प्रशासकीय जी मोजमापाची प्रक्रिया आहे ही प्रक्रिया होत असताना, मूल्यांकनाची प्रक्रिया होत असताना प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी या ठिकाणी फार मोठा घोळ केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। या गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या कित्येक दिवसापासून जे लोक या गावचे रहिवासी नाही आहेत या लोकांची नावं या गावाच्या नमुना क्रमांक 8 आणि 9 मध्ये ॲड करून त्या लोकांना आर्थिक लाभ मिळवून देण्याचं कर्म या ठिकाणी या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। त्या अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर योग्य ती प्रशासकीय कार्यवाही व्हावी या उदात्त हेतून काही ग्रामस्थांनी 70 ते 75 लोकांनी आक्षेपाचा अर्ज माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या दरबारी केलेला होता। माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशान्वये आज या ठिकाणी लिंबेवडगाव येथे टीम पाठवून पुनर्सर्वेक्षणाच्या कार्यवाहीला सुद्धा या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे। आणि आम्ही त्या अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशी ज्यावेळेस बातचीत केली त्या कर्मचाऱ्यांनी असं सांगितलं की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही हा जो अहवाल आहे तो शासनाला सादर करणार आहोत आणि 3 दिवसामध्ये आमचा जो काही प्रशासनाचा जो काही अहवाल आहे तो गेल्यानंतर हे चित्र स्पष्ट होईल की लिंबेवडगावमध्ये नमुना क्रमांक 8 आणि 9 याच्यामध्ये फेरफार झालाय का, काही चुकीच्या लोकांची नावं ही नमुना 8 आणि 9च्या माध्यमातून ॲड करून त्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न झाला काय। बुलंद आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती घोरबान। स्टार्ट। आपल्यासोबत आहेत लिंबेवडगाव येथील ग्रामस्थ अशोक भाऊराव खरात, ज्यांचं असं म्हणणं आहे की माझं जे क्षेत्र आहे, माझं जे मालमत्तेचे जे व्हॅल्युएशन आहे, जे मूल्यांकन आहे ते खूप मोठं आहे, परंतु प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी पैसे घेऊन ते जे मूल्यांकन आहे ते कमी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या परिस्थितीत मूल्यांकन शासनाने करावं आणि वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून योग्य तो मोबदला शासनाकडून या लाभार्थ्याला मिळावा अशी माफक अपेक्षा या लाभार्थ्याने या ठिकाणी आपल्याकडे केलेली आहे। तक्रारी होत्या, तक्रारी संदर्भामध्ये तुम्ही काय शहानिशा केली आणि त्यावर काय कार्यवाही केली? आम्हाला उपविभागीय अधिकारी परतूर यांनी आम्हाला रितसर एक पत्र पाठवलेलं आहे। गावातल्या लोकांचे काही क्षेत्राबाबतचे काही दुरुस्त्या होत्या, त्या दुरुस्तीसाठी आम्हाला एसडीएम साहेबांकडून जे पत्र आले त्या पत्राच्या अनुषंगानं, त्या तक्रारीच्या अनुषंगानं आमच्याकडे जी यादी आहे त्या यादीनुसार आम्ही आता तक्रारीचं निवारण करण्यासाठी इथं आलोत आणि बऱ्यापैकी काम चालू आहे। लोकांचं बी सहकार्य भेटतंय, त्या पद्धतीने आम्ही लवकरात लवकर सगळ्या तक्रारी कारवाई करून टाकू। ग्रामस्थांचं म्हणणं होतं की माझी 20/60 जागा आहे उदाहरणार्थ, आणि 20/60 जागेपैकी 20/20च जागा ऍक्च्युअली तेच चेक करण्यासाठी आपण इथं आलोत। आम्ही आज रोवर आणि रोवरच्या साहाय्याने मोजणी करायला आलेलो आहे। जे काही मिस्टेक झाली असन, जे काही नजर चूक झाली असन, जे काही कमी जास्त झालं असन ते ह्या तक्रारीमध्ये ते कारवाई करून ते दुरुस्त केले जाईल। आपल्या ज्या खऱ्या तक्रारी आहेत त्याच्यावर कारवाई करून दुरुस्त केले जाईल। आपल्या गावाच्या पूर्ण एकूण क्षेत्रफळाचं जे काही क्षेत्र आहे त्याची शासकीय नोंद आपल्याला मिळाली का? त्याच्यानंतर गटविकास अधिकारी असतील, विस्तार अधिकारी असतील यांच्या अनुषंगाने संयुक्त बैठक आपल्या सर्व कर्मचारी। सर आता याच्यामध्ये जे विषय आहे ते याच्यामध्ये संयुक्त मोजणदार जे आहेत तर आम्हाला पाटबंधारे विभाग आहे जालना, तर त्यानुसार त्यांचे अधिकारी कर्मचारी जे आहेत ते जे सीमांकन आम्हाला दाखवतात त्या सीमांकन प्रमाणे आम्ही मोजणी करतो। त्यानुसार जे ते सीमांकन दाखवणार त्यानुसारच आम्ही मोजणी करतो, ना आम्ही अर्जदाराच्या हिशोबाने करतो ना आम्ही आमच्या हिशोबाने करतो। जे ते सीमांकन दाखवतील त्या पद्धतीने आम्ही मोजणी करतो, त्या पद्धतीने आम्ही रेकॉर्ड देऊन टाकतो। तुमचं मत आहे की माझी जागा स्वतः तुमचं म्हणणं आहे की बाहेरचे जे ग्रामस्थ आहेत त्यांची नावं नमुना 8ला या गावाच्या क्षेत्रफळामध्ये नोंदवले गेले ते कसे आहेत काय हे कोर्टाने मान्यता, कोर्टाच्या हिशोबाने मान्यता करण्यात यावा। नमुना 8वर जे नाव आहेत ते ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक बघून घ्या, त्याचा आमचा काही संबंध नसतो। हे काय असतं माहितीये का की यांचा एक संयुक्त मोजणी अहवाल असतो, त्या अहवालामध्ये संदर्भीय सगळ्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य असते, परंतु या प्रशासकीय बाबीमध्ये कुठेतरी दिरंगाई झाल्याचं, कुठेतरी कुचराई झाल्याचं प्रथम निदर्शनी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। कारण की विस्तार अधिकारी असतील, गटविकास अधिकारी असतील यांची उपस्थिती इथं नगण्य आहे
आणि या ठिकाणी जे क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळामध्ये काही नावं घुसवल्याची जी चर्चा आहे, जो आरोप आहे तो ग्रामस्थाकडून या ठिकाणी करण्यात येत आहे, त्यामध्ये किती सत्यता आहे हे प्रशासनानं पडताळून दोषीवर योग्य ती कार्यवाही करावी, हीच या बुलंद आवाज महाराष्ट्राच्या वतीनं या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे. पैसे जी मोजणी करायला आलो होतात ती फक्त क्षेत्राबाबत दुरुस्तीसाठी तुमची माळवत असन, माडी असन किंवा इतर काही मधलं जे विषय असन, हा तो पाटबंधारे विभागाचा पार्ट आहे. आमचा जे विभाग येतो ते क्षेत्राबाबत येत आहे आणि आम्ही क्षेत्राबाबतची जर तक्रार आहे ती जर चुकली असेल तर 100% ती दुरुस्त एकूण होऊन किती पुढे कारवाई किती तक्रारी प्राप्त झाल्यात आपल्याला? टोटल तक्रारी आमच्याकडे 65-70 तक्रारी आहेत टोटल. ज्या तक्रारी आहेत आम्ही प्रत्येकाच्या घरापाशी जाऊन आमच्यापाशी जे तक्रार आहे त्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी आम्ही जागेवर चाललो आणि रीतसर त्याची मोजणी करून अहवाल शासनाला सादर करू. किती दिवस लागतील अंदाजे? 2 ते 3 दिवसामध्ये होऊन जाणार. 2 ते 3 दिवसामध्ये शहानिशा करून तक्रारीच्या 100% संदर्भातला शहानिशाचा अहवाल 100% जो आहे तो तुम्ही शासनाला सादर करणार आहात. जे आमच्याकडे रीतसर तक्रारी आलेल्या आहेत येस येस येस. त्याची खातरजमा करून आम्ही रीतसर अहवाल माननीय एसडीएम साहेबांकडे आम्ही जमा करू. गौरव खरंच नाव आहे का त्याच्यात?